नागपूर जिल्ह्यातील मौदा नगरपंचायत निवडणूक भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रसन्न राजा तिके यांनी काँग्रेसच्या उमेदवार राजेश निनावे यांचा 904 मतांनी पराभव केला। मौदा नगरपंचायतवर भाजपाचा झेंडा रोवला। ही निवडणूक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती। यावेळी मौदा शहरात भाजपाची भव्य विजय मिरवणूक रॅली काढण्यात आली। या विजयी रॅलीत माजी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा मौदा तालुका अध्यक्ष मुकेश अग्रवाल तसेच भाजपा कार्यकर्ते विजयी मिरवणुकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मौदा नगरपंचायतची निवडणूक झालेली आहे। आज 21 तारखेला रिझल्ट जारी झालेला आहे। यामध्ये बीजेपीचे राजाभाऊ तिडके विजयी उमेदवार आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून नमस्कार। आज मौदा नगरपंचायतच्या निकालासंबंधी आज मला नगराध्यक्ष म्हणून मौद्याच्या जनतेने मला निवडून दिलं। मी या जनतेचा खूप आभारी, खूप धन्यवाद। माझ्या सगळ्या मौद्याच्या जनतेने आज ज्या मताधिक्याने मला निवडून दिलं त्याबद्दल सुद्धा त्यांचे खूप खूप मनापासून खूप अभिनंदन धन्यवाद आहे, मनापासून आभारी आहे। मला जे विश्वासाने त्यांनी नगराध्यक्ष म्हणून मला निवडून दिलं, पुढे पण त्यांचा जो विश्वास आहे आणि त्या पद्धतीने या नगरपंचायतचं मौदा शहराचं जे काम आहे, कुठल्याही पद्धतीचं जे काम आहे ते हाती घेऊन सगळ्या जनतेला कुठं कुठे त्यांना एक जो विश्वास माझ्यावर टाकला, कुठलं त्यांना मला पावती देणं खूप भाग आहे। त्या पद्धतीने मी या नगरपंचायतमध्ये मी नक्कीच त्यांनी ज्या विश्वासाने मला बसवलं त्याच विश्वासाला तडा घेऊन मी पुढे पण काम करेल आणि त्यांचा आशीर्वाद आहे। आदरणीय पालकमंत्री साहेबांनी, आदरणीय आमचे माजी आमदार टेकचंद सावरकर साहेबांनी ज्या पद्धतीने माझ्या डोक्यावर आशीर्वाद ठेवून मला नगरपंचायतचं तिकीट देऊन जो विश्वास दाखवला, नक्कीच त्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन, त्यांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभारी। का त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला नगराध्यक्षाची तिकीट दिली आणि त्या पद्धतीने त्यांनी विश्वास दाखवून मला इथून नगराध्यक्षाचं या लोकांच्या मदतीने